हाँ, by using bleaching powder, about 1 gram of CaOCl2 bleaching powder formula is mixed with 1 liter of water. The resulting solution is allowed to stand for several hours. Hypochlorous acid and nascent oxygen are produced, which act as a disinfectant. काय म्हटले बघा, CaOCl2 त्याला आपण काय म्हणतोय, फॉर्म्युला ऑफ ब्लिचिंग पावडर. कोणता फॉर्म्युला आहे? CaO. हा, CL2. CaOCl2 असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर कुणाबरोबर रिॲक्शन आहे? वॉटर बरोबर. जर ब्लिचिंग पावडरची वॉटर बरोबर रिॲक्शन झाली तर काय तयार झाले हो? कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस Cl2. काय तयार झाले हो? कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस Cl2. सेकंड रिॲक्शन आहे, क्लोरीन जर वॉटर बरोबर रिॲक्ट झाला तर काय तयार होतं? HOCl, हायपोक्लोरस ऍसिड प्लस HCl. हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायपोक्लोरस ऍसिड परत ब्रेक झाला तर काय तयार होतं? HCl प्लस नेसंट ऑक्सिजन. हा, त्यानंतर काय? नेसंट ऑक्सिजन प्लस जर्म्स. काय होईल? जर्म्स गेट गेट ऑक्सिडाइज. ऑक्सिडाइज्ड. एकदम सिंपल आहे. जर्म्स गेट ऑक्सिडाइज्ड. जर जर्म्स गेट ऑक्सिडाइज्ड असेल तर त्याला पण काय म्हणतो? किल म्हणतो. बघा, हायपोक्लोरस ऍसिड अँड नेसंट ऑक्सिजन्स आर पॉवरफुल जर्मिसाइड्स. एकदम सिंपल आहे. बघा, कोणत्या रिॲक्शन्स होत्या? बाय युझिंग क्लोरीन असेल तर क्लोरीनचा फॉर्म्युला काय? Cl2. क्लोरीन असेल तर या क्लोरीनचा फॉर्म्युला पण काय दाखवतो? Cl2. क्लोरिनेशन बाय क्लोरीन गॅस त्याला पण काय म्हणतो? Cl2. Cl2 बरोबर रिॲक्शन झाली तर काय तयार होतं? HOCl and nascent oxygen both are powerful germicides. सेम रिॲक्शन्स कंटिन्यू होत आहेत. सेकंड आहे, त्याला आपण काय म्हणतो? ब्लिचिंग पावडर वॉटर बरोबर रिॲक्ट झाली तर काय तयार होतं? कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतोय प्लस Cl2. सेकंड रिॲक्शन, क्लोरीन प्लस वॉटर, Cl2 प्लस वॉटर एकत्र आला तर काय तयार होतं? HOCl, हा, हायपोक्लोरस ऍसिड प्लस HCl. HOCl ब्रेक झाला तर काय तयार होणार आहे? HCl प्लस नेसंट ऑक्सिजन. काय तयार होते? HCl प्लस नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन प्लस जर्म्स गेट ऑक्सिडाइज्ड किंवा त्याला आपण काय म्हणतोय? जर्म्स गेट किल. हॅलो, जर्म्स गेट ऑक्सिडाइज्ड किंवा त्याला आपण काय म्हणतोय? जर्म्स गेट किल. नेक्स्ट पार्ट बघा. थर्ड, बाय युझिंग क्लोरामाइन ClNH2. काय फॉर्म्युला आहे? क्लोरामाइनचा फॉर्म्युला पण काय सांगतोय? बाय युझिंग कोणता आहे? ClNH. हा, ClNH2 त्याला पण काय म्हणतो? बाय युझिंग क्लोरामाइन. काय सांगता येईल? दीज आर, एकदम सिंपल रिॲक्शन आहे. दीज आर प्रिपेअर्ड बाय chloramination in which Cl2 and NH3 are added in 2:1 proportion by volume. हा, एकदम सिंपल आहे. काय सांगता येईल सांगा? हा, आदिशक्ती. येस सर. हा, बंद करा. चला, ओके. काय म्हटलं बघा? बाय युझिंग क्लोरामाइन ClNH2 त्याला पण काय म्हणतो? क्लोरामाइन. दीज आर प्रिपेअर्ड बाय chloramination in which Cl2 and NH3 are added in 2:1 proportional by volume. बघा, 2% आपण कोण घेतोय? Cl2 घेतोय. 1% आपण काय घेतोय? अमोनिया घेतोय. मग काय येईल? रिॲक्शन काय होतोय? 1 हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय 1 क्लोरीन. जर रिॲक्शन झाली तर काय तयार होतं? HCl तयार झाला. काय तयार झालं? Cl2 प्लस NH3 इट गिव्स ClNH2. एकदम सिंपल रिॲक्शन आहे. Cl2 काय रिॲक्शन आहे? Cl2 प्लस NH3 इट गिव्स ClNH2 प्लस HCl. सेकंड रिॲक्शन काय? ClNH2. सेकंड रिॲक्शन काय येईल? ClNH2 प्लस H2O. काय येईल? HOCl प्लस NH3. थर्ड रिॲक्शन काय येईल? HOCl इट गिव्स HCl प्लस नेसंट ऑक्सिजन. आणि लास्ट, नेसंट ऑक्सिजन प्लस जर्म्स गेट ऑक्सिडाइज. येथील का रिॲक्शन बघा. प्रिपरेशन आपण कसं करतोय? 2:1. प्रिपरेशन आपण कसं करतोय? 2:1. काय तयार झालाय? ClNH2 त्याला पण काय म्हणतो? क्लोरामाइन प्लस HCl.
सेकंड रिएक्शन काय ClNH2 plus H2O it gives HOCl plus NH3. थर्ड काय येलो HOCl plus HOCl it gives HCl plus nascent oxygen. आणि लास्ट घ्या nascent oxygen plus germs get oxidized. येथील रिएक्शन लिहून घ्या, झालं की सांगा. राईट डाऊन. झालं कंप्लीट. हा D27 विठ्ठल, काय अडचण असेल तर विचारा. सर झालं कम्प्लीट. हा ओके. त्यासाठी रेज केला होता का हँड? विठ्ठल बोलतायत का? D27 विठ्ठल. हॅलो हॅलो. हा विठ्ठल नाहीत का? हा झालं म्हणून हात केला सर. हो ओके थँक्यू. काय बघा एकदम सिंपल रिॲक्शन्स आहेत. तुमचे कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना जॉईन करायला सांगा लेक्चर्स. कारण काय डिफॉल्ट तर लिस्ट आपण आज पाठवतोय, म्हणजे तयार करतोय. त्याचे मार्क्स वगैरे त्याचे लेटर्स तुमच्या घरी येतील जे जॉईन होत नाहीत त्यांच्यासाठी. आणखीन एक इन्स्ट्रक्शन असते की आता आपण लास्ट पॉईंट कडे चाललोय. पॉईंट कम्प्लीट झाला की आपण काय युट्यूबच्या ज्या लिंक्स आहेत, युट्यूबच्या ज्या लिंक्स आहेत त्या ठिकाणी आपण काय केलंय हो, पुढे असाइनमेंटचे क्वेश्चन्स हे केले. असाइनमेंट अपलोड केले. त्या असाइनमेंटचे क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करायचे आणि टेलिग्रामवर, पर्सनल टेलिग्रामवर ती PDF करून ते क्वेश्चन्स पाठवायचे. येईल का लक्षात? थोडस सांगा बरं काय करायचं आहे. टॉपिक आज आपला कंप्लीट झाला की असाइनमेंटचे क्वेश्चन्स सॉल्व्ड असाइनमेंट आपण काय केलंय, अपलोड केले. असाइनमेंटचे क्वेश्चन्स काय करायचे, असाइनमेंट सोडवायचे आणि त्याची PDF करून काय पर्सनल टेलिग्राम चॅनलला सेंड करायचे. हा विठ्ठल माईक बंद करा, खरखरा लागलंय. हा येईल का लक्षात? परत एकदा टॉपिक कंप्लीट झाल्यावर आपले चॅप्टर टेस्ट कंप्लीट आहे. आता काय करायचं तुम्हाला, असाइनमेंट सॉल्व्ह करायचे, त्याचे PDF करायचे आणि टेलिग्राम चॅनलला पाठवून द्यायचे, वैयक्तिक पर्सनल टेलिग्रामला. येईल लक्षात? आणि असाइनमेंट सॉल्व्ह केलेली MCQ सिलेबस त्या आपल्या ऍडिशनल मटेरियल मध्ये आपण काय केलंय हो, जो ऍडिशनल मटेरियलचा कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण ते काय केलंय, लिंक्स अवेलेबल आहे तुम्हाला. काय म्हटलंय हो, बाय युझिंग क्लोरामाइन, by using chloramine ClNH2, simple है, these are prepared by chloramination in which Cl2 and NH3 are added in 2:1 proportional by volume. काय हो, Cl plus NH2 it gives ClNH2 plus HCl. सेकंड काय,
Cl NH2 plus H2O, it gives HOCl plus NH3. Next reaction, HOCl plus HCl plus nascent oxygen plus germs get oxidized. सांगता येईल का हो? कोण सांगते reactions first? एक जण. Cl2 plus NH3. It gives Cl NH2 plus HCl. Second. Cl NH2 plus H2O. It gives HOCl plus NH3. Next. HCl, it gives Cl plus nascent oxygen. Next, last reaction. Nascent oxygen plus germs. It gives germs get oxidized. Okay, thank you. Next, girls. मुलीमध्ये Cl2 plus NH3 gets Cl NH2 plus HCl. Cl NH2 plus H2O gets HOCl plus NH3. HOCl gives HCl plus nascent oxygen. Nascent oxygen plus germs gives germs get oxidized. ठीक आहे. सांगता येईल का प्रिपरेशन कसं करतोय आपण? 2:1% आहे. काय हो? क्लोरामाइनचं पर्सेंटेज कसं आहे? 2:1. 2% कोण आहे? Cl2. 2% कोण आहे? Cl2. 1% कोण आहे? अमाइन. सांगता येईल का? 2:1. 2:1 असेल तर काय? 2% कोण आहे? Cl2. 1% कोण आहे? अमाइन. 2% Cl2 आणि 1% अमाइन. क्लोरामाइन तयार झालाय. ClNH2 हा क्लोरामाइन. येईल लक्षात? बघा आता नेक्स्ट पॉइंट काय किंवा लास्ट पॉइंट, डिसइन्फेक्शन बाय ओझोन. एकदम सिंपल आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन असेल तर त्याला आपण नेसंट ऑक्सिजन म्हणतो. O2 असेल तर ऑक्सिजन गॅस आहे. O3 असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ओझोन. कोणते 3 फॉर्म्युला येतो? कोणते 3 फॉर्म्युले सांगता येतील सांगा तुम्हाला? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन असेल तर त्याला आपण काय म्हणणार? नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन. O2 असेल तर काय हो? ऑक्सिजन गॅस. आणि O3 असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ओझोन. आता ओझोन असेल तर काय? इट इज अ एक्सलंट डिसइन्फेक्टंट आहे. काय O3 असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? बघा, ओझोन गॅस इज एक्सलंट डिसइन्फेक्टंट. आपण काय करणार आहे? ओझोन गॅस जर आपण पास केला तर तो काय हो? एक्सलंट डिसइन्फेक्टंट आहे. एकदम सिंपल आहे. काय फर्स्ट लाईन? ओझोन गॅस इज एक्सलंट डिसइन्फेक्टंट which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. एकदम सिंपल रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे सांगा? थ्राइस O2 it gives twice O3. काय रिएक्शन? एकदम सिंपल. Thrice O2 it gives twice O3. Thrice O2 it gives twice O3. ओझोन इज हायली अनस्टेबल. काय सांगता येईल आपल्याला? ओझोन हा कसा आहे? Highly unstable and breaks down liberating nascent oxygen. So पहिली reaction काय? Oxygen is converted into ozone. Second reaction काय? Ozone is converted into oxygen plus nascent oxygen. आणि आपल्याला माहित आहे nascent oxygen is a powerful कसा आहे? germicides. तो कसा आहे? powerful germicides. म्हणजे तो काय करतोय? त्या जर्म्सला काय करतोय? किल करतोय. एकदम सिंपल. काय म्हटलंय बघा? डिसइन्फेक्शन बाय कशाने दाखवतोय सांगा आपण? डिसइन्फेक्शन बाय ओझोन किंवा त्याला आपण काय म्हणतो? O3. जर डिसइन्फेक्शन बाय ओझोन असेल, O3 असेल तर काय सांगता येईल सांगा? ओझोन गॅस इज अ एक्सलंट डिसइन्फेक्टंट which is produced by passing electric discharge to cold and dry oxygen. काय रिएक्शन येईल? थ्राइस O2. कोणती रिएक्शन येईल मग? Thrice O2 it gives twice O3. आणि सेकंड रिएक्शन काय म्हटलं? ओझोन इज हायली अनस्टेबल. ओझोन कसा आहे? ओझोन इज हायली अनस्टेबल अँड ब्रेक्स डाउन अँड nascent oxygen. मग काय येईल रिएक्शन? O3 gives O2 plus nascent oxygen. लिहा 2 रिएक्शन. एवढा पार्ट लिहा.
सिंपल आहे. या रिएक्शन्स पर्यंत कंप्लीट करा. झालं सर. हा मुली. Yes, sir. हा एकदम सिंपल आहे बघा. परत एकदा सांगता येईल का बघा. ओझोन गॅस इज अ एक्सलंट डिसइन्फेक्टंट which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. Kylo reaction thrice O2 it gives twice O3. Simple reaction. Kylo thrice O2 it gives twice O3. Next Kylo ozone is highly unstable and breaks down liberating nascent oxygen. Kyl reaction O3 gives O2 plus nascent oxygen. हाँ येईल का लक्षात. कोण सांगते रिएक्शन फास्ट. It gives 2O3. हाँ सेकंड. Second reaction is O3 is gives O2 plus nascent oxygen. हाँ ठीक आहे. पूर्ण सांगायचं मुलीमध्ये एक्झाम. Ozone gas is excellent disinfectant which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. हाँ Reaction is thrice O2 means thrice O2 gas, oxygen gas gives twice ozone. हाँ Ozone is highly unstable and breaks down liberating nascent oxygen. हाँ Ozone it gives oxygen plus nascent oxygen. ओके. बघा नेक्स्ट पार्ट. काय ॲडव्हान्टेजेस. एकदम सिंपल आहे. काय पहिलं इट इज सायमल्टेनियसली रिमूव्ह कलर ऑर्डर टेस्ट विदाउट गिविंग एनी रेसिड्यू. काय फर्स्ट ॲडव्हान्टेजेस. इट इज कसा आहे होतो advantages of ozone. It is simultaneously remove color order test without giving any residue. Second its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. And a single disadvantages आहे this method was quite expensive. महागडी मेथड आहे. काय डिसएडवांटेजेस काय सिंगल डिसएडवांटेज आहे. डिसएडवांटेजेस दिस मेथड वॉज क्वाइट एक्सपेन्सिव्ह. काय डिसएडवांटेज हो काय सांगता येईल डिसएडवांटेजेस. दिस मेथड वॉज क्वाइट expensive. हा एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय महागडे. कोणते ऍडव्हान्टेजेस आहेत दोन. महागडी. हा इट सायमल्टेनियसली काय फर्स्ट it simultaneously remove color order test without giving any residue. काय काय काढू शकतो आपण सायमल्टेनियसली. इट सायमल्टेनियसली Color, odor and taste. काय काढू शकतो सांगा. इट सायमल्टेनियसली remove Color, odor and taste. इट एकदम सिंपल आहे. ऍडव्हान्टेजेस इट सायमल्टेनियसली काय सांगता येईल सांगा.
it simultaneously remove color, remove order and order, and and test. taste without giving any any residue. काय सांगता येईल ऍडव्हान्टेजेस फर्स्ट इट सायमल्टेनियसली रिमूव्ह color, ऑर्डर odor, and taste taste without without giving any residue. Next काय its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. And last disadvantages, this method was quite expensive. Like दोन advantages and disadvantages. Advantages ला first हॅलो सर हा बोला हा ते तुम्ही पाठवलेले असाइनमेंट ओपन होत नाही फर्स्ट एमसीक्यू तेवढी ही ओपन होते बाकी 3 फाईल ओपन होत नाहीत 3 फाईल ओपन होत नाही बरं ठीक आहे मी आज बघतो तुम्ही 4 पाठवलेले ते फक्त एकच तेवढी एमसीक्यू ओपन होते एमसीक्यूची ओपन होत आहे खालचे 3 सिलेबस ओपन होत नाही असाइनमेंट ओपन होत नाही नाही कुठलीच ओपन होत नाही ठीक आहे मी चेक करतो दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला बघा दुसऱ्याला कोणाला होते का नाही सर मित्राने बघितलं त्याला झाली नाही आज चेक करा बरोबर हा कारण सर काल मी चेक केलं तर आलं नाही. कधी नाही सर होत नाही. कधी चेक तर मी पण चेक केलं होतं नाही होत. कधी आत्ता चेक केलं तर लेक्चर स्टार्ट झाल्यावर. तर झालं सर हा लय झालं ओपन होते का लय झालं लेट झालं ओके ठीक आहे हा काय लिहिलं फर्स्ट पॉइंट इट सायमल्टेनियसली रिमूव्ह कलर color, ऑर्डर अँड odor, टेस्ट taste विदाउट गिविंग एनी रेसिड्यू हे 2 Residue. पॉइंट झालं सर झालं नक्की होय येस सर. हा काय डिसएडव्हान्टेजेस कोणते सांगा इट सायमल्टेनियसली रिमूव्ह कलर ऑर्डर अँड टेस्ट विदाउट गिविंग एनी रेसिड्यू सेकंड ॲडव्हान्टेज its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. Disadvantage, this method was quite expensive. Reactions कोणते तो thrice O2 it gives twice O3. Second reaction O3 it gives O2 plus nascent oxygen. येईल सांगता कोण सांगते हो न बघता सांगता येईल स्लाइड चेंज केली तर हा 1-2 मिनिट वेळ घ्या स्लाइड चेंज केल्यावर पण सांगता आलं पाहिजे येईल का सांगता बघा disinfection by ozone gas O3. Ozone gas is excellent disinfectant which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. First reaction thrice O2 it gives twice O3.
Second, ozone is highly unstable and breaks down, liberating nascent oxygen. O3, it gives O2 plus nascent oxygen. Next, advantages. It simultaneously remove color, odor, and taste without giving any residue. Second, its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. Disadvantages, this method was quite expensive. हा कोण सांगते? चला reactions कोण सांगते फास्ट? Oxygen gas is excellent disinfectant which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. हाँ Twice O2, it gives twice O3. हाँ Oxygen is highly unstable and breaks down, liberating nascent oxygen. हाँ O3, it gives O2 plus nascent oxygen. हाँ next. Advantages, it हाँ simultaneously removes color, odor, and taste without giving any residue. हाँ next. Its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. Disadvantages. Advantages, this method was quite expensive. हाँ next. Boys, एक जण. हाँ मिनल सांगताय D46. मिनल D46. Sir, हाँ सांगा. ozone gas is an excellent disinfectant which produced by passing through silent electric discharge to cold and dry oxygen. That's 3O2 gives twice O3. Ozone gas is highly unstable and breaks down the liberating nascent oxygen. Therefore, O3 gives O2 plus nascent oxygen. Advantages, it simultaneously remove color, odor and taste without giving any residue. Its excess is not harmful because it is unstable and decomposes into oxygen. Disadvantages, this method is very expensive. Quite expensive. ठीक आहे. मुलामध्ये गोविंद D17. Yes, sir. हाँ last disinfection by ozone O3. Ozone gas is excellent disinfectant which is produced by passing silent electric discharge to cold and dry oxygen. Thrice O2 which gives twice O3. Ozone is highly unstable and break down, liberating nascent oxygen. O3 which gives O2 plus nascent oxygen. Advantages. It simultaneously removes color, odor, taste without giving any residue. Nice. Its excess is not harmful since it is unstable and decomposes into oxygen. Disadvantages. This method is quite expensive. ठीक आहे. बघा सुरुवातीपासून काय लास्ट पार्ट किंवा लास्ट पॉइंट कोणता आहे? डिसइन्फेक्शन बाय ओझोन. सी कोणता आहे? बाय युझिंग क्लोरामाइन 2:1. त्याच्या अगोदर डिसइन्फेक्शन बाय युझिंग कोणता गॅस आहे? क्लोरीन गॅस. क्लोरिनेशन बाय युझिंग क्लोरीन गॅस Cl2 असेल. Cl2 ब्रेक झाला तर दोन प्रोडक्ट्स तयार होत आहेत. कोणते दोन प्रोडक्ट्स आहेत? HOCl. त्याला आपण काय म्हणतो? हायपोक्लोरस ऍसिड. सेकंड प्रोडक्ट आहे त्यालाच आपण काय म्हणतो? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऑक्सिजन आहे त्याला आपण काय म्हणतो? नेसंट ऑक्सिजन. हायपोक्लोरस ऍसिड अँड नेसंट ऑक्सिजन बोथ आर पॉवरफुल जर्मिसाइड्स. दोन्ही कशा तो? बोथ आर पॉवरफुल जर्मिसाइड्स. कोणाला म्हटलं होतं आपण? डिसइन्फेक्टंट, द केमिकल or substance which are used for
किलिंग द बॅक्टेरिया इज नोन ॲज, त्याला आपण काय म्हणतो, डिसइन्फेक्टंट. काय डेफिनेशन डिसइन्फेक्टंटची? The chemical or substance which are used for killing the bacteria are known as a disinfectant. सांगता येईल? कोणाला म्हणतो आपण डिसइन्फेक्टंट? द केमिकल, एकदम सिंपल आहे, द केमिकल और सबस्टन्स which are used for killing the bacteria are known as disinfectant. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिसइन्फेक्शन. पहिला डिसइन्फेक्टंट आहे Cl2 किंवा त्याला आपण काय म्हणतो, क्लोरीन गॅस. सेकंड त्याला आपण काय म्हटलं होतं, ब्लिचिंग पावडर, त्याचा फॉर्म्युला होता CaOCl2. थर्ड क्लोरामाइन, क्लोरामाइनचा फॉर्म्युला आहे ClNH2. आणि लास्ट ओझोन, आणि ओझोन असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे O3. बघा, हा टॉपिक कम्प्लीट झालाय. आता तुम्ही काय काम करायचं आहे, असाइनमेंट सॉल्व्ह करायची, त्याची PDF क्रिएट करायची आणि ती PDF कुठं टाकायची, टेलिग्राम चॅनलला पर्सनल. येईल लक्षात, मग ते चेक करून नोटेड हा रिप्लाय दिला जाईल. फर्स्ट टॉपिक टेस्ट झाली, चॅप्टर टेस्ट कम्प्लीट झाली. फक्त आता पेंडिंग कोण आहे, असाइनमेंट. काय डाऊट्स असतील तर विचारा. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, सेकंड टॉपिक किंवा नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करू, लुब्रिकंट. कुठून सुरुवात केली होती बघा, टॉपिक फर्स्ट काय होतं बघा, इंट्रोडक्शन वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स कोणते आहेत, पीएच, एसिडिटी, अल्कॅनिटी, टोटल सॉलिड, डिझॉल्व ऑक्सिजन, क्लोराइड्स, बीओडी, सीओडी. नेक्स्ट हार्डनेस, टाइप्स ऑफ हार्डनेस, त्याचे दोन टाइप्स, टेम्पररी अँड परमनंट, कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट हार्डनेस अँड इट्स कॅल्क्युलेशन, numerical problems on hardness. Next काय होतं, scale and sludges in boilers, formation, disadvantages and prevention, softening of water by ion exchange process and reverse osmosis process. Next कोणता होता, treatment of water for domestic purpose by aeration. Next sedimentation with coagulation process, disinfection of water by chloramine, bleaching powder, chlorine and ozone. येईल लक्षात. हा टोटल पूर्ण कंप्लीट झाला. काय डाऊट असतील तर विचारू शकता तुम्ही. डाऊट नसतील तर शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन बघू. हा आहे का डाऊट काय कुणाला? नो सर. हा हा बघा, मग सुरुवातीपासून काय बघितलं होतं आपण, हा काय इंट्रोडक्शन. हा इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघितलं होतं, सोर्सेस ऑफ वॉटर. कोणते तीन सोर्स आहेत, रेन वॉटर, सरफेस वॉटर, ग्राउंड वॉटर. हा सरफेस वॉटर असेल तर काय, रिव्हर, लेक. ग्राउंड वॉटर असेल तर काय, वेल्स, स्प्रिंग्स. हा त्यानंतर फर्स्ट वॉटर क्वालिटी पॅरामीटर होता, त्यालाच आपण काय म्हणतो, पीएच. कोणाला म्हणतो आपण पीएच? इट इज डिफाइंड ॲज नेगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 ऑफ हायड्रोजन आयन H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. काय फॉर्म्युला आहे, पीएच इज इक्वल टू मायनस log टू द बेस 10 ऑफ H+. हा मग काय होतं, पीएच इज इक्वल टू 6.9 आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह आपण सांगितलं होतं, पीएच जर 7 असेल तर तो कसा असतोय, न्यूट्रल. 7 असेल तर काय, न्यूट्रल. नेक्स्ट सेकंड काय होता, ऍसिडिटी. H+ आयन्स असतील तर ऍसिडिक, OH- असतील तर बेसिक. हा मग ऍसिडिटी कोणाला म्हटलं होतं, टोटल acidic substance in water is called acidity. अल्कॅनिटी, OH- आयन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, अल्कॅनिटी. त्यानंतर सॉलिडचे टाइप्स, देर आर 2 टाइप्स ऑफ सॉलिड. पहिला टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो, सस्पेंडेड सॉलिड. सेकंड टाइपला आपण काय म्हणतो, डिसॉल्व्ड सॉलिड. दोन्ही एकत्र केले तर त्याला आपण काय म्हणतो, टोटल सॉलिड. काय फॉर्म्युला आहे मग, टोटल सॉलिड इज इक्वल टू सस्पेंडेड सॉलिड प्लस डिसॉल्व्ड सॉलिड. मग टोटल सॉलिडची काय डेफिनेशन आहे,
total quantity of suspended Suspended solid solid and dissolved and solid dissolved solid together together is is called a called total as solid. total solid. Next काय हो? Dissolve Dissolve oxygen. याचा ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. Dissolve oxygen is determined by Winkler's method. Winkler हा मग DO त्याला आपण काय म्हणतोय? Dissolve oxygen. हा मग काय लिहिलो DO? Dissolved oxygen is one of the most important quality Quantity of parameter water. of water If its percentage is percentage less, less than then it becomes dangerous becomes for dangerous for water biota. water If its biota. percentage is more, More then than it corrodes metallic surface. metallic surface. Dissolved oxygen Dissolved is oxygen is determined by Winkler's कोणती method. मेथड आहे? Winkler's method. Winkler's method. नेक्स्ट पार्ट कोणता आहे? क्लोराइड्स. काय सांगता येईल? NaCl is NaCl the is main main substance chlorine water. water. Right, it determine the by Mohs Mohs method. Mohs method. नेक्स्ट BOD किंवा त्याला आपण काय म्हणतो? बायोलॉजिकली Biological oxygen demand. याच्यामध्ये काय दोन टाईपच्या बॅक्टेरिया आहेत. पहिला टाईप असतो त्याला आपण काय म्हणतो? एरोबिक. Aerobic अनएरोबिक. एरोबिक असेल तर काय? फ्री O2. अनएरोबिक असेल तर काय? ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. absence of मग oxygen. काय येईल रिएक्शन? ऑर्गॅनिक मॅटर प्लस फ्री O2 इट गिव्स products having non-objective Non-objective. order. Next. हा त्याला पण नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? COD. हा COD. हा त्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं? CODच्या DOD बघितलं होतं. हा कोणाला म्हणतो BOD बघा. हा BOD ची काय डेफिनेशन होती? BOD represent quantity of oxygen required by bacteria and other microorganisms during the biochemical degradation and transformation of organic matter present in wastewater Water under aerobic aerobic conditions. condition. BOD determination. The test consists of measurement Measurement of of dissolved oxygen dissolved content oxygen of the content of sample sample before before and and after after incubation at 20 degrees for 5 days. The difference between original oxygen original content oxygen and content. unused oxygen of solution after 5 days 5 gives days give BOD. Next part कोणता होता? Importance of BOD. BOD is most important in sewage treatment as it indicates amount of decomposable oxygen organic matter in the Organic matter sewage. is Larger the concentration of decomposable matter, greater will be greater the BOD. Next, it has special significance in pollution control pollution control. as it enable us to determine degree of pollution at any time in sewage system. Sewage stream. It is expressed in milligram per liter or ppm. ppm. त्याला आपण काय म्हणतो? पार्ट्स पर कोणाला सांगता येईल का BOD? एक जण, फक्त एक जण. हा फास्ट. सार्थक सांगताय D57 BOD. हा सार्थक. ठीक आहे, रॅन्डमली कोण सांगताय? एक जण. BOD. D42 ऐश्वर्या सांगताय BOD. Yes, sir. हा काय BOD? BOD represent the quantity of oxygen required by bacteria and other microorganisms during the biochemical degradation and transformation of organic matter present in wastewater under aerobic condition. BOD determination. This test consists of measurement of dissolved oxygen content of sample before after incubation at 20 degrees Celsius for 5 days. The difference between original oxygen content and unused oxygen solution after 5 days gives BOD.
Next. Importance of BOD. BOD is most important in sewage treatment as it indicates the amount of decomposable organic matter in the sewage. Hmm. Larger the concentration of decomposable matter, greater will be the BOD. It has a special significance in pollution control as it enables you to determine the degree of pollution at any time in the sewage stream, and it is expressed in milligram per liter or ppm. ppm means parts per million. ओके. काय डाऊट्स असतील तर विचारू शकता तुम्ही. या टॉपिक वर कोणते तुम्हाला एमसीक्यू डाऊट असतील, थेरीचा एखादा पॉइंट असेल किंवा कोणता पार्ट लक्षात आला नसेल तरी विचारू शकता. येईल का लक्षात? कोणताही तुम्हाला डाऊट्स असू द्या, कोणताही प्रॉब्लेम असू द्या, या टॉपिक वरचा तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, सीओडी किंवा त्याला आपण काय म्हटलंय हो, केमिकल ऑक्सिजन डिमांड. बीओडी म्हणजे काय, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. सीओडी म्हणजे काय हो, केमिकल ऑक्सिजन डिमांड. सीओडी असेल तर काय म्हणतो, इट इज मेजर ऑफ ऑक्सिडायझेबल इम्प्युरिटी प्रेझेंट इन सिवेज. बीओडी असेल तर काय, बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल इम्प्युरिटी. सीओडी इज मेजर ऑफ biologically oxidizable and biologically inert organic matter such as cellulose. Next part काय, COD values are generally higher than BOD value. काय सांगता येईल हो? COD values are generally greater than COD values are generally higher than BOD value. Next part काय, COD value can be employed to estimate approximate BOD value. काय सांगता येईल? फर्स्ट, COD values are generally higher than BOD value. Next काय, COD values can be employed to estimate approximate BOD value. Next, the main advantages of COD is that the main advantages of COD is that its determination takes about 3 hours as compared to more than 5 days for the BOD determination. Next, COD determination असेल तर काय हो, a known volume of sample is replaced with excess of K2Cr2O7 and H2SO4 HgSO4 catalyst. या ठिकाणी जे केमिकल आहे त्याला आपण कोणतं केमिकल घेतोय, K2Cr2O7 काय म्हणतोय, पोटॅशियम डायक्रोमेट. The excess unreacted K2Cr2O7 is titrated with ferrous ammonium sulfate solution. तर जे इक्वेशन आहे ते काय लिहितो आपण, 1 ml of 1 normal 1 ml of 1 normal K2Cr2O7 is equal to 0.008 gram of oxygen. बघा डेफिनेशन काय लो मग, the amount of oxygen required by organic matter in a sample of water for its oxidation by strong chemical oxidizing agent. आणि कोणता असतो, K2Cr2O7. It is expressed in milligram per or parts per million. Next काय, textile based, paper mill based having higher content of cellulose possess higher COD values than BOD value because it is not readily attacked during BOD test. सांगता येतील का, कोण सांगते बघा. सॉफ्ट वॉटरचे डेफिनेशन सोपं आहे. जर गुड लेदर प्रिपेअर झाला सॉफ्ट, गुड लेदर प्रिपेअर होत नसेल, स्कम डेव्हलप होत असेल हार्ड वॉटर. आणि हार्डनेस कोणाला म्हणतो आपण, द प्रॉपर्टी ऑफ वॉटर प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ लेदर विथ सोप इज कॉल्ड हार्डनेस. सॉफ्ट वॉटर कोणाला म्हटलंय, मग काय डेफिनेशन, water that forms good leather with soap is called soft water. Hard water, water does not form from good leather with soap and develops scum
is called hardness. called hard water. हार्ड वॉटर. हार्डनेस कोण सांगते एक जण? The property of water which prevents the formation of leather with soap is called hardness. त्यानंतर काय कॉजेस ऑफ हार्डनेस. काय होतं? रेन वॉटर while raining absorb carbon dioxide and forms carbonic acid. Carbonic acid. काय रिएक्शन येईल? वॉटर प्लस H2 Carbon carbon. H2O plus H2O plus CO2 CO2 H2CO3. It आणि त्याला gives पण काय म्हणतो? H2CO3. Carbonic acid. कार्बोनिक ऍसिड. नेक्स्ट रिएक्शन काय? The acidic water seeps through soil and flows over rocks containing carbonates, sulfates, Sulfates, chlorides, chlorides, calcium and magnesium. magnesium. Next, the salts being soluble in water gets dissolved and water becomes hard. Hard. Next, काय हो? H2CO3 it CO3 gives plus C CaCO3 CO3. boiling. काय प्रिपेअर झालं? CaHCO3 twice. याला पण काय म्हणतो? कॅल्शियम बायकार्बोनेट. Bicarbonate. हा सेकंड. Magnesium bicarbonate. हा सांगता येईल रिएक्शन मग? कोण सांगता एक जण? Carbonic acid plus calcium carbonate with boiling it gives calcium bicarbonate. सेकंड. And second reaction is carbonic acid plus magnesium carbonate with boiling it gives magnesium bicarbonate. हा मग काय टाइप्स ऑफ हार्डनेस? कोणते टाइप्स आहेत सांगा? Temporary hardness. Temporary and hardness, permanent hardness. temporary hardness. Permanent hardness. हा टेम्पररी हार्डनेस अँड परमनंट हार्डनेस. Permanent hardness. ठीक आहे. टेम्पररी हार्डनेस काय? द वॉटर कंटेन्स Water मेनली contains mainly bicarbonates and it And can it be can be softened by softened by simple simple boiling. boiling. म्हणजे कॅल्शियम बायकार्बोनेट असेल, मॅग्नेशियम बायकार्बोनेट असेल तर त्याला आपण बॉईल केलं तर काय प्रोडक्ट तयार होत आहे? तो कार्बोनेट्स प्लस वॉटर प्लस काय? CO2 कार्बन डायऑक्साइड. एकदम सिंपल आहे. एक रिएक्शन पहा. CaHCO3 twice calcium bicarbonate boiling it gives calcium carbonate plus water plus CO2. CO2. नेक्स्ट परमनंट हार्डनेस. कोणाला म्हणतो आपण परमनंट हार्डनेस? Water water contains salts like like sulfates, sulfate, chlorides of calcium and calcium and magnesium, and Which cannot be which converted. cannot be converted converted into soft water by Simple boiling. Simple boiling. By simple boiling. Next Simple काय? boiling. Calcium carbonate equivalent Equivalent hardness. hardness. काय म्हटले? कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट हार्डनेस किंवा त्याला आपण काय म्हणतो? Hardness. फॉर्म्युला. काय लो? Degree डिग्री of ऑफ हार्डनेस. काय आला पहिला फॉर्म्युला? मग हार्डनेसचा फॉर्म्युला सांगा. Equivalent of इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 is equal to mass of hardness producing into 100 into 100 upon molecular by weight of hardness molecular produced. weight of hardness producing producing substance. Divide molecular weight of hardness producing substance. substance. हा त्यानंतर आपण काय बघितलं? प्रॉब्लेम. Problems. बायकार्बोनेट्स असतील तर काय? टेम्पररी. क्लोराइड आणि सल्फेट असेल तर परमनंट. Permanent. आणि दोन्हीची ऍडिशन केली. कोणत्या दोन्हीची? Total hardness. Total hardness. हा टोटल Temporary and permanent. Permanent. हा टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी अँड hardness Plus permanent. permanent. हा त्यानंतर आपण कुठे गेलो होतो? प्रॉब्लेम्स बघितले होते. स्केल अँड स्लज. Sludge. या दोन्ही इम्प्युरिटीज आहेत. आणि कोणत्या? तो बॉइलरच्या इम्प्युरिटीज आहेत. सॉफ्ट असेल तर स्लज, हार्ड असेल तर स्केल. Scale. त्यानंतर त्याचे डिसएडव्हान्टेजेस, त्यानंतर त्याचं रिमूव्हल, प्रिव्हेन्शन ऑफ स्केल, त्यानंतर त्याचं काय डिफरन्स, त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आपण बघितली होती त्याला पण काय म्हणतो? आयन एक्सचेंज प्रोसेस. नेक्स्ट त्यानंतर काय? रिव्हर्स ऑस्मॉसिस, एरिएशन, टाइप्स ऑफ एरिएटर्स,
सेडिमेंटेशन विथ कोॲग्युलेशन, त्यानंतर काय हो, डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस, chlorine gas, आणि लास्टला काय होतो, रिक्वायरमेंट ऑफ गुड डिसइन्फेक्टंट. disinfectant, नेक्स्ट होता, पहिला होता क्लोरिनेशन बाय Cl2 Chlorine. गॅस. नेक्स्ट बाय युजिंग काय ब्लिचिंग Bleaching पावडर. powder. नेक्स्ट होता डिसइन्फेक्शन बाय ओझोन, Ozone. किंवा त्याला आपण काय म्हणतोय O3. डिसइन्फेक्शन बाय ओझोन किंवा O3. आणि शेवटी काय पूर्ण टॉपिक कम्प्लीट होतोय. काय डाऊट्स असतील तर विचारू शकता तुम्ही. सर सांगा फास्ट. ह्या चॅप्टर मध्ये न्यूमेरिकल तीनच आहेत का?